तो अचानक गेला आणि बिझनेस संपूर्णपणे कोलमडला। पुण्यामधले 2 सख्खे भाऊ एकत्र 18 वर्ष लॉजिस्टिकचा बिझनेस चालवत होते। प्रॉफिट खूप मस्त होता, ट्रस्ट एकदम सॉलिड होता। एक जण फ्रंट एंड सांभाळायचा आणि दुसरा ऑपरेशन्स। आणि एकदा अचानक मोठ्या भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला। काहीही सूचनांशिवाय अचानक मृत्यू, आणि तिथून चालू झाली खऱ्या अर्थाने धावपळ। बिझनेस थांबला नाही, पण विश्वास तुटला। बँकेचं अकाउंट फ्रीज झालं कारण दुसऱ्या पार्टनरचं नाव जॉईंटच केलं नव्हतं। कंपनीचं शेअर होल्डिंग क्लिअर नव्हतं। घरामध्ये 2 गट पडले, कोणाचा किती हिस्सा। क्लायंटचे कॉन्ट्रॅक्ट अडकले कारण ऑथराइज सिग्नेचरी गेला होता। महिन्याभरात 3 मोठे क्लायंट गेले फॉर एव्हर, आणि जे उभं करण्यासाठी इतकी वर्ष लागली होती ते एका व्यक्तीच्या नसण्याने संपूर्ण डळमळलं। आणि त्याचं कारण आपण एकमेकांवर विश्वास ठेवतो हे होतं, पण एक नसला तर काय याचा कधीच विचार करत नाही। ही गोष्ट पुण्यातली आहे, पण अशा स्टोरीज मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक सगळीकडे आहेत। रिमाइंडर्स देऊन देखील GSTच्या तारखा चुकतात, मग सक्सेशन प्लॅनिंग फक्त डोक्यात येऊन होणार आहे का? म्हणूनच सांगते, विश्वास असू द्या पण स्पष्टता असू द्या। शेअर्स कोणाचे, इमर्जन्सी आली तर कोण लीड करणार, सिग्नेचरीचे राईट्स, नॉमिनी डिटेल्स, डॉक्युमेंट्स कुठे आहेत हे सगळं लिहून ठेवा। घरच्यांच्या सोबत डिस्कस करा आणि बिझनेसला सुरक्षित करा। DM करा क्लॅरिटी, लेट्स ऑर्गनाइज व्हॉट ट्रूली मॅटर्स। एक पार्टनर जाईल, पण त्याच्या मागे सगळं काही कोसळायला नकोय।